मी कधी इन्स्टंट ढोकळा बनवलाय का? मी तर पहिल्यांदाच आज बनवते. म्हणलं चला तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी शेअर करावी. तर सगळ्यात आधी तर आपल्याला पीठ व्यवस्थित चाळणीत चाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये एकदम 2 ते 3च थेंब तेल टाकायचं आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करायचं. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं. एकीकडे मी इकडे स्वच्छ भांडं घेतलेलं आहे आणि त्याला छान असं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. तर तेलाने ना व्यवस्थित ग्रीस करून घेतलं ना तर ढोकळा चिकटत नाही. त्यानंतर मग हे सर्व बॅटर मी त्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याला थोडंसं असं डॅब करायचं. त्यामुळे काय होतं ना की सगळं व्यवस्थित जे आहे ते आपलं बॅटर पसरलं जातं. त्याच्यानंतर कुकरमध्ये मी पाणी ऑलरेडी तापायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवला आणि छान असा ढोकळा स्टीम करायला ठेवला. अगदी 10 ते 15च मिनटात छान असा ढोकळा स्टीम झालेला होता. एकीकडे फोडणीची सुद्धा तयारी केली. तर फक्त मोहरी आणि थोडीशा मिरच्या चिरून टाकलेल्या आणि त्याच्यानंतर मस्त असा ढोकळा काढून घेतला आणि त्याच्यावर फोडणी टाकली. थोडंसं नारळसुद्धा किसून टाकलं तर एकदम भारी आणि टेस्टी झाला होता. तर माझा हा पहिला अनुभव खूप सुंदर झालेला होता आणि मला तर खूप जास्त आवडला आणि घरच्यांनासुद्धा. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो अँड शेअर. ओके, बाय.